नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश सर विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत करतो आहे। 22 जून 2023 रोजी सुरू झालेल्या समाज कल्याण अधिकारी गट अ व गट ब यामध्ये असलेला जो समाज कल्याण अध्ययन आहे हा घटक तुम्हाला मी शिकवणार आहे। तत्पूर्वी मी माझी थोडीशी ओळख तुम्हाला करून देतो। माझं नाव निलेश आणि माझं एज्युकेशन जे आहे ते केमिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे व माझं मास्टर्स जे आहे ते मास्टर ऑफ सोशल वर्क यामध्ये झालेलं आहे। मला स्पर्धा परीक्षांचा सुद्धा प्रदीर्घ असा अनुभव आहे। मी MPSCच्या 3 मेन्स दिलेले आहे, 1 इंटरव्ह्यू दिलेला आहे व UPSCचा 2 मेन्स दिलेला आहे व आता सध्या मी महाराष्ट्र शासनांतर्गत अधिकारी या पदावर कार्यरत आहे। तर तुम्हाला समाज कल्याण अध्ययन हा जो घटक आहे हा शिकवताना या पूर्ण स्पर्धा परीक्षेचा माझा जो अनुभव आहे तो तुम्हाला नक्कीच यामध्ये कामी पडेल व तुम्हाला हा जो सब्जेक्ट जो आहे समाज कल्याण अध्ययन हा पूर्णपणे सखोलपणे कसा समजून सांगता येईल याचा माझा प्रयत्न राहील। तर आपण आता समाज कल्याण अध्ययन हा जो विषय आहे याच्या सिलेबसकडे वळूया। समाज कल्याण अध्ययन यामध्ये जे 6 टॉपिक्स आहेत, पहिला समाजकार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान, दुसरा मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास, तिसरा समाज कल्याण प्रशासन, चौथा सामाजिक सुरक्षा विषयक कायदे अंमलबजावणी, PCR, POA, बालकामगार कायदा इत्यादी, पाचवा आहे भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना व 6वं आहे समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र। यामध्ये जो सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपला सब टॉपिक आहे तो आहे समाजकार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान। आपल्याला समाजकार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान यामध्ये समाजकार्याचा जो इतिहास आपल्याला लाभलेला आहे म्हणजे इंडियाला लाभलेला आहे किंवा ब्रिटनला लाभलेला आहे किंवा अमेरिकेला लाभलेला आहे व तत्वतः पूर्ण जगाला जो समाजकार्याचा इतिहास लाभलेला आहे त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तो अभ्यास करताना आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे। तो म्हणजे तत्त्वज्ञान व इतिहास या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। इतिहासामध्ये आपण क्रोनॉलॉजी बघतो की समाजकार्याची जी सुरुवात आहे म्हणजे प्रोफेशनल समाजकार्य म्हणतोय मी। समाजकार्य म्हणजे व्यक्तीने त्या लेवलला केलेलं समाजकार्य नाही तर प्रोफेशनल समाजकार्य म्हणजे ज्याला त्या काळामध्ये राजाची किंवा राज्याची मान्यता होती। तर तिथून जो तुमचा इतिहास सुरू झालेला आहे त्याला आपण समाजकार्याचा इतिहास यामध्ये स्थान देतो। कारण तसं पाहता नुसतं समाजकार्य याची सुरुवात एन्शियंट टाईमपासून झालेली आहे किंवा कदाचित त्याच्या पलीकडे सुद्धा असू शकतं, परंतु आपल्याला सध्या ते बघायचं आहे का तर नाही। आपल्याला बघायचं आहे समाजकार्याचा इतिहास म्हणजेच जिथनं राजेशाही सुरुवात झाली त्यावेळेस राज्याची किंवा राजाची त्या समाजकार्याला मान्यता होती। मग आपण तसं पाहिलं तर यामध्ये येतं ब्रिटिशकालीन समाजकार्याचा इतिहास, अमेरिकन समाजकार्याचा इतिहास व आपल्या भारतातल्या समाजकार्याचा इतिहास। तर आपण ब्रिटिशकालीन समाजकार्याचा इतिहास पाहताना त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे लॉज पाहायचे आहे। कारण त्यावेळेस म्हणजे इसवी सन 1500-1600 शताब्दी जी आहे 15वी 16वी व 17वी ही जी शताब्दी आहे या शताब्दीमध्ये प्रोफेशनल सोशल वर्क आहे याची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो। त्याआधी झाली नाही का तर झाली, पण आपल्याला जे काही लॉज माहिती आहे, ज्या काही आपल्याला क्रोनॉलॉजीज माहिती आहे त्यानुसार आपण 16व्या शतकामध्ये समाजकार्याची सुरुवात पकडतो। म्हणजे त्यामध्ये आलं तुमचं 1601 साली आलेला जो पुअर लॉ आहे। ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं होतं की 1601 मध्ये पुअर लॉ आणलेला होता। त्या लॉमध्ये त्यांनी 3 टाईपचे लोकांचं सेग्रिगेशन केलेलं होतं म्हणजे वर्गीकरण केलेलं होतं। त्यामध्ये त्यांनी पहिल्या वर्गीकरणामध्ये त्यांनी ते लोकांना टाकलेलं होतं ज्या लोकांना काहीही करता येत नाही म्हणजे ते इनॅक्टिव्ह आहेत म्हणजे अपंग झाले जसे या लोकांना त्यांनी एका याच्यामध्ये टाकलं होतं सदरामध्ये। दुसऱ्या सदरामध्ये त्यांनी टाकलं होतं असे लोक की जे कॅपेबल आहे म्हणजे जे फिजिकली खूप कॅपेबल आहेत पण त्यांना काम करायचं नाही आहे असे लोक। आणि आणखी एक त्यांनी सदर बनवलं होतं। तर मुळात राजांनी असं सांगितलं होतं की जे फिजिकली कॅपेबल आहे पण ज्यांना काम करायचं नाही आहे, ज्यांची इच्छा मुळात काम करायची नाही आहे, त्यांना फ्रीमध्ये काहीही देऊ नका।
आणि दुसरा जो सदर होता ज्यामध्ये त्यांची स्वतःहून कॅपेबिलिटीज नाही आहे काही काम करायची, तर त्यांना तुम्ही प्रोव्हाइड करू शकता गोष्टी, म्हणजे फेलिसिटेट करू शकता, तुम्ही फॅसिलिटेट करू शकता. तर त्यामध्ये येतात तुमचे लंगडे, अपंग असे जे लोक आहेत ते यामध्ये येतात. तर हा एक लॉ झाला. पुअर लॉ जो आहे हा वन ऑफ दी एक लॉ आहे, वेगवेगळे जे लॉज होते त्यापैकी. तर आपल्याला आपल्या पेपर्समध्ये किंवा समाज कल्याण अध्ययन यामध्ये सरळ प्रश्न विचारलेले आहे की पुअर लॉ हा कोणत्या वर्षी सुरुवात झालेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे की तो 1601 साली अस्तित्वात आलेला आहे. ते आपल्याला समाजकार्याचा इतिहास या टॉपिकचा अभ्यास करून आपल्याला ते कळणार आहे. त्यानंतर आहे तत्त्वज्ञान. समाजकार्याचं तत्त्वज्ञान यामध्ये आपल्याला काय सांगण्यात येतं, यामध्ये आपल्याला येतात सिद्धांत. समाजकार्य करताना आपल्याला जे वेगवेगळे सिद्धांत आहे, जे वेगवेगळ्या थिंकर्सनी दिलेले आहे, त्या सगळ्यांचा अभ्यास होतो तत्त्वज्ञान या विषयामध्ये. तुम्हाला रिचमंड, मार्क्स वेबर किंवा आणखी जे काही तत्त्वज्ञ आहे त्यांनी कोणते कोणते तत्त्व सांगितलेले आहे समाजकार्याचा अभ्यास करताना, त्यावर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आलेले आहेत या टॉपिकवर. जर तुम्ही 2012चा पेपर बघितला तर त्यामध्ये क्वेश्चन आलेला आहे की समाज कल्याण प्रशासन यामध्ये पोस्टकॉर्प ही संकल्पना कोणी मांडलेली आहे. पोस्टकॉर्प म्हणजे काय, तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग या ज्या बाबी आहेत या समाज कल्याण प्रशासनामध्ये करावयाच्या असतात. एका प्रोफेशनल समाज कार्यकर्ता जो असतो त्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. तर तो जो व्ह्यू आहे त्याला म्हणतात पोस्टकॉर्प. तर आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे की पोस्टकॉर्प हा जो कन्सेप्ट आहे, म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे समाज कल्याण अध्यायामधली, ही कोणी दिलेली आहे. तर यासाठी आपल्याला हा जो आहे तत्त्वज्ञान याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरा टॉपिक आपला आहे मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास. मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास. आपल्याला याचा अभ्यास का करायचा आहे, कारण कोणतंही समाजकार्य करताना किंवा समाज कल्याण या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला व्यक्तीला सेंटरमध्ये ठेवायचं असतं. व्यक्ती किंवा जो ग्रुप असतो, म्हणजे ज्या ग्रुपसाठी आपण काम केलेलं जातं, म्हणजे जो आपला टार्गेटेड ग्रुप आहे त्या ग्रुपला मध्यस्थानी ठेवून आपल्याला प्लॅनिंग करायची असते. म्हणून आपल्याला व्यक्तिमत्व विकास व मानवी अभिवृद्धी हा जो टॉपिक आहे सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळी जी आपली सिच्युएशन असते, म्हणजे लहान असतानापासून मोठं होतपर्यंत त्यामध्ये जो वेगवेगळा कालखंड असतो, म्हणजे बाल्यावस्था असते, बाल्यावस्थानंतर आपण तरुण होतो, तरुण झाल्यानंतर आपण मिडल एजकडे वळतो, मिडल एज झाल्यानंतर आपलं वृद्धत्व येतं. तर या सगळ्यांचा अभ्यास जो आहे हा आपल्याला मानवी अभिवृद्धी या टॉपिकमध्ये येतो. किंवा यामध्ये आणखी आपल्याला काय शिकायला मिळतं, तर यामध्ये जी सिच्युएशन आहे, म्हणजे जो माणूस आहे ज्याच्यासाठी आपण हे सगळं फोकस म्हणून काम करतोय, तर तो विचार कसा करतो, त्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज पडते, आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला त्या संदर्भात जे प्लॅनिंग आहे ते करायचं असतं. म्हणून हा टॉपिक आहे मानवी अभिवृद्धी. यामध्ये तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स सापडतील की यामध्ये विचारलं आहे ॲडोलसन्स कशाला म्हणतात. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला आणखी विचारण्यात येतं की न्यू नॅटल जो असतो, न्यू नॅटल म्हणजे काय, नॅटल म्हणजे काय, ठीक आहे, चाइल्ड कशाला म्हणतात. आणि हा जो समोरचा टॉपिक आहे व्यक्तिमत्व विकास, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन डेव्हलपमेंट हाच आहे व्यक्तिमत्व विकास. आणि आपल्याला मुळात व्यक्तिमत्व विकासच करायचा असतो. म्हणजे समाज कल्याण अध्ययनामध्ये मेजर जो एम असतो तो काय असतो, व्यक्तिमत्व विकास. मग त्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्या संदर्भातल्या ज्या थेरीज आहेत किंवा जे काही सिद्धांत मांडलेले आहेत ते सगळ्याला आपल्याला व्यक्तिमत्व विकास यामध्ये अभ्यासायचे आहे. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. नीड हेरार्की हे तुम्ही ऐकलं असेल. नीड हेरार्की जो असतो त्यामध्ये व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत त्याचा अभ्यास केला जातो. कोणत्या गरजा पायथ्याशी ठेवायच्या, कोणत्या गरजा त्या पिरॅमिडच्या टोकाला ठेवायचा, याचा अभ्याससुद्धा आपल्याला व्यक्तिमत्व विकास या विषयान्वये करायचा आहे. मॅनेजमेंटचा अभ्याससुद्धा आपल्याला व्यक्तिमत्व विकास जो आहे याच्यामध्ये येतो. मॅनेजमेंटचा म्हणजे तुम्हाला मगाशी मी जे पोस्टकॉर्प जी संकल्पना सांगितली ती संकल्पनासुद्धा मॅनेजमेंटमध्ये शिकवल्या जातं. म्हणजे
यामध्ये येणाऱ्या ज्या संकल्पना आहे, जे तत्व आहे किंवा सिद्धांत आहे, हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे. तिसरा जो टॉपिक आहे तो आहे समाज कल्याण प्रशासन. मगाशी तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे समाज कल्याण प्रशासन हाच मेन जो गाभा आहे तो आहे समाज कल्याण प्रशासन. म्हणजे समाज कल्याण अधिकारी गट अ आणि समाज कल्याण अधिकारी गट ब हे तयार करणे म्हणजे समाज कल्याण प्रशासनच तयार करणे. म्हणून हा जो टॉपिक आहे हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. यामध्ये अधिकाऱ्यांनी कोणते कोणते गुण आत्मसात करायला पाहिजे, कोणते कोणते गुण त्यांना समाज कल्याण अधिकारी म्हणून खूप गरजेचे आहे आणि त्याचा होणारा समाजावरचा परिणाम काय असतो हे सगळं आपल्याला समाज कल्याण प्रशासन यामध्ये शिकायचे आहे. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही समाज कल्याण प्रशासन आहे किंवा भारतामध्ये असणारं समाज कल्याण प्रशासन आहे त्याचं स्ट्रक्चर काय, ते कसं काम करतं, त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये आहे. आणि चौथा आणि इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आहे समाज सुरक्षा विषयक कायदे अंमलबजावणी, PCR, POA, बाल कामगार इत्यादी. या टॉपिकमध्ये आपल्याला जे विविध कायदे आहेत, म्हणजे कायदे कोणते तर सर्वच कायदे का तर नाही, परंतु या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचे असणारे SC, ST, बाल कामगार किंवा जे मुलांचे हक्क असतात म्हणजे चाइल्ड राईट्स, म्हणजे हा जो कायदा आहे PCR प्रोटेक्शन ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड राईट्स ॲक्ट आणि POA म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट, हे कायदे 2005चा हा कायदा आणि या अंतर्गत असणाऱ्या तरतुदी आपल्याला शिकायच्या आहेत. या POA म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट हा जो तुमचा 89चा आलेला जो ॲक्ट आहे, या ॲक्टमध्ये असणाऱ्या तरतुदी आपल्याला शिकायच्या आहेत. तर का शिकायच्या आहेत तर त्यावर स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत, त्यांच्या तरतुदीवर आपल्याला क्वेश्चन्स आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला हे कायदे शिकणं गरजेचे आहे. बाल कामगार कायदा हा मला वाटते 86चा हा कायदा आहे, काहीतरी 1986च्या जवळपास कायदा आहे मला जवळपास. तर त्या कायद्यांमध्ये असणारे जे बारकावे आहेत, त्या कायद्यांमध्ये असणाऱ्या तरतुदी आहेत, त्याचा आपल्याला क्वेश्चन सॉल्व करताना काय फायदा होईल ते सगळं आपल्याला यामध्ये बघायचं आहे. आपल्याला खूप जास्त डिटेल्समध्ये जायची गरज नाही आहे, फक्त त्याच्या तरतुदी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि पाचवा टॉपिक जो आहे तो आहे भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना. आता भारतातील मेजर समस्या जर म्हटली तर आपल्याला गरिबी आठवते. तर गरिबी उन्मूलनासाठी आपण ॲलिव्हिएशन ऑफ पॉवर्टी ज्याला म्हणतो, तर ते करण्यासाठी आपल्याला ज्या काही ॲक्ट्स आहेत, जे काही रोजगाराचे आपल्याला जे ॲक्ट्स बनवले आहेत, रोजगार गॅरंटी कानून आहे वगैरे वगैरे, ते आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना. समस्या आपल्याला माहिती आहे, तर त्यावरील उपाययोजना करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करतं तर वेगवेगळे ॲक्ट्स बनवतं. आणि लास्ट टॉपिक जो आहे समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र. तर यामध्ये जो समाजशास्त्र हा जो टॉपिक आहे हा आहे सोशॉलॉजी. समाजकार्याच्या संबंधित असलेली सोशॉलॉजी व अर्थशास्त्र. तर याचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे, कारण सोशॉलॉजी आपल्याला काय शिकवते, आपल्याला समाजाशी रिलेटेड जे आहे ती नॉलेज द्यायचं काम करते, ते आहे सोशॉलॉजी. समाजाचा जर आपल्याला अभ्यासच नाही तर त्यासाठी काम कसं करणार. म्हणजे समाज कल्याण अधिकारी याला आपल्या एरियामध्ये जर काम करायचं आहे तर ऑब्वियसली त्याला त्या समाजाचं ज्ञान असलेलं पाहिजे. ते ज्ञान असावं यासाठी त्यांनी हा टॉपिक इथे टाकलेला आहे. समाजशास्त्र म्हणजे सोशॉलॉजी आणि अर्थशास्त्र म्हणजे प्रत्येक जो समाज आहे त्यावर त्याची इकॉनॉमी कशी आहे, म्हणजे अर्थशास्त्र कसं आहे, त्यानुसार त्याच्यासाठी काय प्लॅनिंग करावं किंवा कोणत्या विषयाला अनुसरून आपण प्लॅनिंग केलं पाहिजे, कोणते कायदे बनवले पाहिजे, कसे बनवले पाहिजे, हे या दोन तत्वावर फोकस्ड असणार आहे. बरोबर ना. कारण डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज आणि अंडर डेव्हलप कंट्रीज या सगळ्यांना लागणारं अध्ययन सारखंच असणार आहे का तर नाही, त्यामध्ये फरक असणार आहे. तर तो जो फरक आहे तो आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करताना जाणवणार आहे. आणि यावर सुद्धा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन आलेले आढळतील की भारत हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा देश आहे, विकसनशील, विकसित, यासारखे आपल्याला ऑप्शन देण्यात येतात व विचारण्यात येतात. किंवा इकॉनॉमीशी रिलेटेड समाजकार्याचे संबंधात इकॉनॉमीशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आढळतील. जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला एक जाणवेल की समाज कल्याण अध्ययन या
टॉपिकमध्ये आपण जर व्यवस्थित आणि पद्धतशीर आणि टाईम बाउंड अभ्यास जर केला तर आपल्याला अधिकाधिक मार्क्स एक्झाममध्ये मिळवता येणं शक्य आहे आणि ते पॉसिबल आहे. हा बघा, हा पेपर आहे. मी तुम्हाला या पेपरमध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्या हिशोबाने समजून सांगतो की आपण कॉमन सेन्स आणि आपल्या जो समाज कल्याण अध्ययन आहे त्याचा अप्रोच घेऊन क्वेश्चन कसे सॉल्व करू शकतो. आता हा क्वेश्चन बघा, बाल गुन्हेगारीची वाढ होण्यात कोणता घटक कारणीभूत आहे. इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिसतात: आई, वडील, शिक्षण. आता बघा, कोणत्याही ठिकाणी आई वडील बाल गुन्हेगारीची वाढ होण्यात कारणीभूत असू शकतात का, तर नाही. म्हणून आपण हे जे आहे हे कट करून टाकूया. मग राहिलं शिक्षण आणि कुटुंब. तर शिक्षणामुळे बालकामगाराची वाढ होते का, नाही. शिक्षण तर अपोज करतो ना. मग हा पण ऑप्शन गेला तुमचा. राहिला कोणता, कुटुंब. कारण काय होतं, कुटुंबामध्येच माणसाची जडणघडण होत असते आणि त्याला मार्ग मिळत असतात की त्यांनी भविष्यामध्ये काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे, हे त्याला कुठून माहिती पडत असतं, तर ते त्याला कुटुंबातून माहिती पडत असतं. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, कुटुंब आहे. हे बघा, आता हा 70 नंबरचा क्वेश्चन बघा. सेल्डन बेकनच्या मते मद्यपान ही डॅश डॅश आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे मद्यपानी काय असते, सवय असते. पण ते याचा आन्सर आहे का, नाही. कारण नॉर्मल माणूस इथे सवय मारून मोकळ होऊन जाईल. जो मुलगा ज्यांनी समाज कल्याण अध्ययनचा अभ्यास केलेला नाही आहे तो सरळ सरळ सवय ही टिक मारून मोकळा होऊन जाईल. परंतु आपल्याला तसं करायचं आहे का, नाही करायचं आहे. आपल्याला समाज कल्याण अध्ययनाच्या अप्रोचनी क्वेश्चनकडे बघायचं आहे. म्हणजे आपण कसा विचार करणार, मग मद्यपान ही गरज आहे का, नाही आहे. देणगी आहे का, नाही आहे. सवय आहे पण ते याचा आन्सर आहे का, तर नसणार. व्याधी हे याचं मुळात आन्सर आहे. हे तुम्हाला कधी जमेल, जेव्हा तुम्ही समाजकार्यान अध्ययन या अप्रोचनी या क्वेश्चन्सकडे बघाल तेव्हा. ही व्याधी आहे. व्याधी आहे म्हणजे काय आहे, रोग आहे. समाजाला लागलेला मद्यपान हा काय, एक रोग आहे. म्हणजे सामाजिक उद्देशाने किंवा सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला या क्वेश्चन्सकडे बघायचं आहे आणि तेव्हा तुमचे क्वेश्चन्स जे आहे ते बरोबर येतात. आणि या सगळ्यांचाच अभ्यास आपल्याला हा जो सिलेबस आहे किंवा आपल्याला जो कोर्स आहे समाज कल्याण अध्ययनाचा, यामध्ये आपल्याला हाच अप्रोच डेव्हलप करायचा आहे की जेणेकरून आपले क्वेश्चन्स जे आहे ते बरोबर येतील. आणि तेच मी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहे. हा बघा, मगाशी आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो, समाज कल्याण प्रशासनाच्या कार्याला अभिव्यक्त करण्यासाठी पोस्टकॉर्प हे सूत्र कोणी दिलेलं आहे. हे या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत, या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला कट टू कट माहिती पाहिजे असते. याचा तुम्हाला जोपर्यंत अभ्यास नाही आहे, जोपर्यंत तुम्ही समाज कल्याण अध्ययन या गोष्टीचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पिन पॉईंट इन्फॉर्मेशन मिळणार नाही. आणि हे जे आहे या प्रकारचा म्हणजे सिद्धांत झालं किंवा कोणी ही थेरी दिलेली आहे, हे जे क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला आपल्या तत्त्वज्ञान या पार्टमध्ये कवर होतील. जेव्हा आपण तत्त्वज्ञान हा पार्ट घेऊ त्यामध्ये आपण हे सगळं शिकू. सगळ्यांनी दिलेले जे सिद्धांत आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. म्हणजे त्यावर जोही काही क्वेश्चन्स आला तर त्या क्वेश्चन्सचा आन्सर तुम्हाला लगेच देता येईल. याचा आन्सर आहे लुथर मलिक. इथे चुकीने दिलेला आहे मलिक, तो त्याचं नाव गलिक आहे, लुथर गलिक आहे, तो त्याला मलिक दिलेला आहे. ठीक आहे. तर या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायसाठी तुम्हाला जनरल लॉजिक चालवून काम होणार नाही, तर तुम्हाला त्यासाठी सखोल अभ्यासच पाहिजे आणि तोच अभ्यास आपण या कोर्समध्ये करून घेणार आहोत. हा एक क्वेश्चन बघा 74 नंबरचा. समाज कल्याण प्रशासनाचे तत्त्वज्ञान कशावर आधारित आहे. मानवतावाद, संपत्तीविषयक स्वातंत्र्य व सुरक्षितता, आदर्शवाद, निर्हस्तक्षेपाचा सिद्धांत. तर वर जर बघितलं आपल्याला तर आपल्याला यामधले सर्वच जे ऑप्शन्स आहेत ते करेक्ट वाटतात. पण तुम्ही जर अभ्यास केला आहे तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की निर्हस्तक्षेपाचा जो सिद्धांत आहे हा इथे लागू होत नाही. कारण समाज कल्याण प्रशासनाचं काम आहे का की त्यांनी हस्तक्षेपच करू नये, तर नाही. त्याचं तर कामच आहे की त्यांनी हस्तक्षेप करावं व आपल्याला जे डिझायर्ड रिझल्ट आहे म्हणजे जे पाहिजे आहे ते रिझल्ट ते अचीव करणं, हेच समाज कल्याण प्रशासनाचे तत्त्वज्ञान मुळात आहे. म्हणून हा होणार नाही. संपत्तीविषयक स्वातंत्र्य व सुरक्षितता हा आहे का, तर संपत्तीविषयी समाज कल्याण प्रशासनाला काही म्हणायचं आहे का, नाही.
त्याचा पर्सनल संपत्तीविषयी काहीच म्हणणं नसणार आहे ना, म्हणून तो पण कट झाला. आदर्शवादबद्दल बोलतो आहे का आपण? नाही, कारण आदर्शवाद ही एक्स्ट्रीम टर्म आहे. बरोबर, आदर्शवाद हा काय एक्स्ट्रीम टर्म आहे. आदर्श आपल्याला त्याबद्दल समाज कल्याण प्रशासनाला बोलायचं आहे का? तर नाही. म्हणून हे पण गेलं. आपल्या समाज कल्याण प्रशासनाचं तत्त्वज्ञान कशावर आहे? तर मानवतावादावर आहे. मुळातच मानव आणि त्याचा ग्रुप हा आपल्या समाज कल्याण प्रशासनाचा सेंटर पॉईंटला असतो. तर हा अप्रोच आपला हळूहळू डेव्हलप होतो जसं जसं आपण त्याचा अभ्यास करत जातो. समाज कल्याण किंवा समाजकार्य, व्यावसायिक समाजकार्य आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा अभ्यास करताना हे सगळं जे आहे ते हळूहळू आपलं डेव्हलप होणार आहे. आणि हेच सगळं आपण आपल्या कोर्समध्ये शिकणार आहोत की या टाईपचे जर क्वेश्चन्स आले तर ते कसे टॅकल करायचे किंवा कसे सॉल्व करायचे हे आपण आपल्या कोर्समध्ये शिकणार आहोत. तर तुमचा जो तत्त्वज्ञान आपला समाज कल्याण अध्ययन जो आहे याचा जो सिलेबस आहे हा डिकोड झालेला आहे बऱ्यापैकी. आणि यांची बॅच जी आहे ती गट अ व गट ब ची बॅच समाज कल्याण अधिकारी गट अ व ब याची 22 जून 2023 ला लॉन्च झालेली आहे. आणि सेपरेट जो कोर्स आहे समाज कल्याण अध्ययनचा, काही मुलांना असं वाटत असेल किंवा आपण जॉग्राफी हिस्ट्री बऱ्याचदा वाचलेलं आहे त्यामुळे परत त्याचा अभ्यास काय करायचा आहे, तर त्यासाठी एक डेडिकेटेड फक्त आणि फक्त समाज कल्याण अध्ययन नो नॉनसेन्स अप्रोच त्यासाठी सुद्धा एक बॅच लॉन्च केलेली आहे आणि तो विषय मीच शिकवणार आहे. तो तुम्ही त्या बॅचला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आणि आपला कोर्स आता सुरू झालेला आहे आणि तुमची तयारी चांगल्या प्रकारे करून घ्यायची, परीक्षाभिमुख कशी करून घ्यायची तो सगळा जो आहे तो मीच सांभाळणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही ॲडमिशन घ्या. आणि आपण आपल्या समोरचं जो आहे ती जर्नी आपल्या त्या क्लासेसमध्ये कंप्लीट करूया. तुम्हाला हा जो सगळा सिलेबस आहे तो डिटेलमध्ये मी क्लासेसमध्ये शिकवणार आहे आणि त्या संदर्भातले क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आणि आपल्याला जर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर खूप जास्त अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण बाकीचे जिथून समाज कल्याण रिलेटेड जे काही क्वेश्चन्स पेपर मिळतील त्या सगळ्यांचं अध्ययन करून आपण एक परिपक्व अशी तयारी करून घेऊ व आपल्याला ही जी पोस्ट आहे ही मिळवण्यास मी मदत करेल. थँक्यू.